नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहिणी योजनेची ई-के-वाय-सी करताना तुम्हाला जे पण प्रश्न पडणार आहेत किंवा जे पण प्रॉब्लेम येणार आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि त्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा। लाडकी बहिणी योजनेची के-वाय-सी कशी करायची, ज्यावेळेस मी हा व्हिडिओ अपलोड केला त्यावेळेस मला ऑलरेडी समजलं होतं की बाबा ह्याच्यामध्ये क्वेश्चन भरपूर असणार आहेत। सो तो व्हिडिओ मी के-वाय-सी कशी करायची ह्यावरती तर अपलोड केलेला आहेच, पण त्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार आहेत हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं आणि त्याचं सोल्युशन काय असणार आहे हे मी त्यामध्ये सांगितलेलंच होतं। पण त्यामधून भरपूर प्रश्न पुन्हा नंतर राहणारच होते आणि ते साहजिकच गोष्ट होती आणि जे पण प्रश्न राहिलेले होते ते प्रश्न आणि त्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न एकंदरीत सर्व प्रश्नांची उत्तरे आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। सो पहिला प्रश्न इथं येतोय की लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करताना इथं अनेबल टू सेंड OTP हा पहिलाच एरर येतोय। तुम्ही एवढं लक्षात घ्या, 1 कोटीपेक्षा जास्त लोक आहेत, जवळजवळ 2 कोटीपर्यंत आहेत, एवढी लोक या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करत आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रॉब्लेम येणे साहजिक आहे। सो ह्याचं सोल्युशन काय आहे? ह्याचं फक्त एकच सोल्युशन आहे। तुम्हाला जी काय के-वाय-सी करण्यासाठी OTP पाठवायचा आहे तो OTP कधी पाठवायचा आहे तर हा तुम्ही शक्यतो रात्री पाठवून घ्या, कारण रात्री ह्याची वेबसाईट व्यवस्थित चालेल, सर्व्हरवरती लोड काही येणार नाही आहे। जर तुम्हाला रात्री OTP पाठवणं शक्य होत नसेल तर या ठिकाणी काय करा, जो काय तुम्ही कॅप्चा फिलअप करता तो रिफ्रेश करा आणि रिफ्रेश केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ते आधार नंबर टाकून पुन्हा OTP जो आहे तो सेंड करायचा आहे। तर तात्पुरता हा ऑप्शन आहे आणि एक चांगला ऑप्शन म्हटलं तर तुम्ही रात्री या ठिकाणी ट्राय करायचं आहे। याच्यानंतर भरपूर लाडक्या बहिणींचा हा प्रश्न आहे की जून जुलैचा जो काय हप्ता आहे तो हप्ता आजपर्यंत आम्हाला आलेला नाही आहे आणि ऑगस्टचा पण हप्ता आलेला नाही आहे, मग आता या ठिकाणी आम्हाला हा हप्ता मिळणार आहे की नाही? तर होय लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हा जो हप्ता आहे तो 100% मिळणार आहे। फक्त जी ई-के-वाय-सी आहे तुम्हाला ती ई-के-वाय-सी करणे गरजेचं आहे। तर यासाठी पहिला ई-के-वाय-सी करा आणि ई-के-वाय-सी तुमची पूर्ण झाली तर तुम्हाला जून जुलै ऑगस्ट हे सगळे हप्ते तुम्हाला येणार आहेत। तर याच्यानंतर जो प्रश्न येतो तो म्हणजे जो काही के-वाय-सी करण्यासाठी प्रॉब्लेम आहे त्यामध्ये बघा, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही आहे। ज्यांना पण हा एरर येतोय त्यांनी एक गोष्ट व्यवस्थितपणे समजून घ्या, तुम्ही या योजनेतून बाद झालेला आहात, म्हणजेच तुम्ही या ठिकाणी अपात्र झालेला आहात, यापुढे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। हे स्पष्टपणे व्यवस्थितपणे समजून घ्या जर तुम्हाला हा एरर दिसत असेल तर। याच्यानंतर हा महत्त्वाचा प्रश्न, पती किंवा वडील नाहीत ह्यासाठी काय ऑप्शन निवडायचा किंवा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर कोणाचा टाकायचा? अस्तित्वातच नाही आहेत, मग इथं करता काय येतं? ह्याचं ऑलरेडी मी त्या व्हिडिओमध्ये उत्तर दिलेलं आहे। सो या व्हिडिओमध्ये पण पुन्हा एकदा तेच की ज्याचा पती अस्तित्वात नाही आहे म्हणजेच जीवित नाही आहे तर या ठिकाणी तुम्हाला त्याचं आधार नंबर टाकायचंच आहे। आधारला जो लिंक आहे त्या नंबरवरतीच तुम्हाला OTP जाणार आहे, तोच OTP तुम्हाला इथं व्हॅलिडेट करायचा आहे। जर तुमचे पती किंवा वडील अस्तित्वात नसतील, जीवित नसतील तरीसुद्धा तुम्हाला त्यांच्या आधारला जो लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरतीच OTP जाणार आहे। आता ज्यांच्याकडे पतीचं किंवा वडिलाचं आधार कार्ड नाही आहे तर या ठिकाणी त्यांना काय करता येतं? या ठिकाणी काही करता येत नाही, ऑप्शनच नाही आहे या ठिकाणी। ह्याच्या संदर्भात आणखी अपडेट नाही आहे। ज्यावेळेस ह्याच्या संदर्भातलं जे अपडेट आहे ते येईलच आणि ज्यावेळेस हे अपडेट येईल त्यावेळेस व्हिडिओ नक्कीच अपलोड होईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्यापासून मिस नाही होणार। याच्यानंतर पती वडील किंवा जे काही दोन्ही आहेत यापैकी कोणाचा आधार नंबर आहे तो टाकायचा। आता हे समजून घ्या, तुमचं स्वतःचे जे पण आधार आहे त्या आधारवरती तुमचं नाव असणार आहे, तुमच्या नावानंतर तुमच्या पतीचं नाव असेल। जर मॅरेज सर्टिफिकेट काढून तुम्ही जर आधार कार्ड अपडेट केलेलं असेल तर पतीचं नाव असेल, नसेल तर वडिलाचं असेल। हे वडिलाचं किंवा पतीचं नाव असणारच आहे आणि याच्यानंतर तुमचं आडनाव आहे। आता ऑप्शन येतोय की तुमच्या आधार कार्डवरती या ठिकाणी कोणाचं नाव आहे, हे तुमच्या पतीचं नाव आहे की तुमच्या वडिलांचं नाव आहे? हे आधारनुसार तुमच्या जे आहे तेच तुम्हाला इथं टाकायचं आहे, हे लक्षात ठेवा। सो याच्यानंतर आता इथं हा ऑप्शन आहे की जे काही शासकीय सेवेमध्ये तुमच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत किंवा नाहीत किंवा जर असतील तर निवृत्ती
हप्ती वेतन ते घेत आहेत की नाही आहे. आता इथं होय म्हणून क्लिक करायचं आहे की नाही म्हणून क्लिक करायचं आहे याच्या संदर्भात पहिला प्रश्न मला स्वतःलाच होता. इथं कन्फ्युजन मला स्वतःलाच होतं. भरपूर लोकांना कन्फ्युजन होणं शक्यच आहे, म्हणजे साहजिकच आहे ती गोष्ट. कारण जे काही प्रश्न आहे त्यांनी व्यवस्थितपणे दिलेलंच नाही आहे. इथं स्पष्टीकरण कोणालाच भेटत नव्हतं. मी ज्यावेळेस व्यवस्थितपणे हा GR समजून घेतला त्यावेळेस मला ही गोष्ट समजली की बाबा ह्याचं उत्तर तुम्हाला होय म्हणूनच क्लिक करायचं आहे. या योजनेचा तुम्ही लाभ घेणार असणार आहात तर तुम्हाला इथं होय म्हणूनच क्लिक करायचं आहे. आता जर निवृत्त वेतन तुमच्या कुटुंबामध्ये कोणी तर शासकीय सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर घेत असेल तर तुम्हाला इथं नाही करावं लागेल. म्हणजे नाही केलं तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. जर घेत असेल तरी पण तुम्ही होय करताय तर साहजिक आहे तुम्हाला इथं तुम्हाला लाभ मिळणार आहे. पण व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही फेल होणार आहेत ह्याबाबत काय गॅरंटी देता येत नाही, पण भरपूर लोकांना इथं फेल होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही होय म्हणून क्लिक केलं तर ह्याची गॅरंटी आहे की तुम्ही या योजनेतून KYC तुमची पूर्णपणे झालेली असणार आहे आणि तुम्हाला हप्ते इथून पुढे चालू राहणारच आहेत. त्यामुळे फक्त इथं होय म्हणूनच क्लिक करायचं आहे. तर इथं जो ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला होय आणि नाही हा ऑप्शन येईल. होय क्लिक करायचं आहे. याच्यानंतर शेवटची तारीख. आता लक्षात ठेवा, घाई गडबड करू नका. मी अगोदरच व्हिडिओ सांगितलं होतं त्याच्यामध्ये आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण मी तेच सांगितलं होतं. भरपूर व्हॉट्सअपमध्ये माझ्या ग्रुपमध्ये क्वेश्चन चालू होते की ऑप्शन आलेलंच नाही आहे KYCचा किंवा वेबसाईटच ओपन होत नाही, लोड जो येतो आहे ह्याच्यावरती क्वेश्चन आणि त्याच्यावरती आन्सर ही ग्रुपमध्ये चर्चा चालू होती. त्यावेळेस मी कन्फ्युजन दूर करण्यासाठी ऑडिओ क्लिप मी टाकलेलीच होती. त्यामुळे भरपूर क्वेश्चन तिथं सॉल्व्ह झालेले होते. सो तुम्ही जर अशा प्रश्नांमध्ये जर अडकत असाल तर त्याचं उत्तर तुम्हाला आपल्या जी काय व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये भेटेल. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता राहिला प्रश्न KYCची तारीख ही लास्ट तारीख केव्हाची आहे. GR ज्यावेळेस आला त्यापासून 2 महिने ही तुम्ही KYC करू शकणार आहात. म्हणजे इथून पुढे तुम्हाला 2 महिने आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता बघा, लाडकी बहीण योजना ज्यांना बंद करायची आहे त्यांना काय करायचं, एकच करा, KYC करू नका लाडकी बहीण योजनेची. आणि ज्यावेळेस तुम्ही KYC करणार नाही आहेत ऑटोमॅटिक तुमची योजना बंद होणार आहे. यानंतर तुम्ही इथं होयच्या ठिकाणी जर नाही म्हणून क्लिक केलं तर तुम्हाला KYCमधून तुम्ही बाद होणार आहात आणि इथं तुमची जी काही योजना आहे ती योजना बंद होणार आहे, हप्ते बंद होणार आहेत. त्यामुळं इथंसुद्धा तुम्ही करू शकणार आहात. तर लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीने हे सगळे प्रश्न होते. आणि तुम्हाला न काही माहिती चुकता व्यवस्थितपणे GR समजून घ्यायचा असेल ह्या लाडकी बहीण योजनेचा KYCचा तर ह्या व्हिडिओवरती क्लिक करा. आणि लाईव्हमध्ये प्रोसेस तुम्हाला करायची असेल की लाडकी बहीण योजनेची मोबाईलमध्ये 5 मिनिटामध्ये घर बसल्या कशी KYC करायची हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओवरती क्लिक करा.